छत्रपती शिवाजी महाराज की। मप्पा काजळे तू मागे बडो। हा आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा? शिवसेनेचा. गेली 2 महिने जुन्नर शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मानं झालेली ही शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये भगवा ध्वज लागणार म्हणजे लागणारे ठामपणे आपण सांगितलेलं होतं. जय जय श्रीराम. भारत माता की वंदे वंदे. शिवसेना शिवसेना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ही एक आगळी वेगळी निवडणूक होती. माननीय तालुका प्रमुख, या जुन्नर शहराची एकंदरीत ऐतिहासिक भौगोलिक परिस्थिती पाहता बारकाईनं नियोजन करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मीडिया यांच्या समोर मी बोलत आहे. वारंवार त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले, परंतु आज या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आभार सभेमध्ये मिळणार आहे. आजच्या या आभार सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे तालुका प्रमुख माननीय योगेशजी पाटे साहेब, आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादानं या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी ज्यांनी विजय प्राप्त केला आणि भगवा ध्वज हा अबाधित ठेवला, त्या सुजाता मधुकर काजळे या व्यासपीठावर आहेत. आम्ही कधीच मोठेपणा केला नाही, कधीच कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. गेली 45 वर्षामध्ये ज्यांना भाषण करता येत नव्हती त्यांना भाषण शिकवायला सुद्धा आम्ही लावलेले आहेत. या जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुलजी वेंकेसाहेब म्हटले की कशा पद्धतीने निवडणूक तुम्ही लढताय, तुमच्या उमेदवारांना बोलता सुद्धा येत नाही. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या वडिलांची पहिली निवडणूक पुलोद आघाडीकडून जेव्हा होती त्यावेळेला भाषण आम्ही शिकवणारे होते जाऊन. आता ते या ठिकाणी नाहीत, पण आपल्या मातोश्री या ठिकाणी आहेत. रविवार पेठेच्या गणपती मंदिरात पहिली पुलोद आघाडीची सभा झाली. त्यावेळेला कैलासवासी वल्लभ बेनके साहेब हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यावेळेला कुठं बोलता येत होत.
परंतु आज ज्या वेळेला तुम्ही आरोप प्रत्यारोप ज्यावेळेला केले त्यावेळा ही बोलायची वेळ येत आहे. काय केलं त्यांनी या निवडणुकीमध्ये? एकूण 9 उमेदवार नगराध्यक्षांचे उभे होते, पण खऱ्या लढतीमध्ये जे होते ते 3च उमेदवार होते. किती उमेदवार? 3 उमेदवार लढतीमध्ये होते. परंतु जे बाकीचे उभे केले होते त्यांना जाऊन विचारा कोणी उभे केले आणि कशा करता ते लढत होते. ते फक्त ओबीसी समाजाची मतं खाण्याकरता या ठिकाणी उभे होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मप्पा काजळेंचं शीट हे निवडून येणार नाही ह्याची काळजी करण्याकरता त्या ठिकाणी ते उभे केलेले होते. दुसऱ्या एक भगिनी ह्याने टीका केली. मप्पा काजळे यांनी विश्वासघात केला. अहो, आपल्या सर्व निवडणुका ज्या लढल्यात ना, आमच्या ट्रॅक्सची चाक जिरली, चाक फार ट्रॅक्स जी आहे ती खिळखिळीत झाली. या ठिकाणी सुरेश परदेशी उभा आहे. खासदार आढळराव पाटील यांच्या 3 निवडणुकांमध्ये सगळ्यात पुढे असलेला माणूस या ठिकाणी साक्षीला आहे. आमदार बाळासाहेब दांगट यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सगळ्यात पुढे असलेली माणसं आम्ही तर पडद्यामागचे कलाकार होतो. आणि त्यांनी आम्हाला सांगायचं विश्वासघात केला. अहो, ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या 1.25 वर्षात भगवा ध्वज खाली आलेला ही जुन्नर शहराची जनता विसरलेली नाही. त्यावेळेला उमेदवार निवडणुकीला उभा करायला मिळत नव्हता. मी स्वतः डिरिंग केली आणि निवडणुकीला सामोरं गेलो. 2800 मतदान त्यावेळेला सुद्धा झालं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये जुन्नर शहरामध्ये अतुल बेनके आपल्या वडिलांची दहशत खूप होती. आमच्याकडं 20 एबी फॉर्म येऊन पडायचे. किती? पण ज्या वेळेला आम्ही म्हणायचो अरे एबी फॉर्म घे निवडणूक लढ, पण काही जण पळून जायचे पळून. पण त्यावेळेला शिवसेनेचे 4 वाघ लढले फक्त. किती वाघ? आणि त्यातले 2 वाघ निवडून आले. एक मुसळे आणि दुसरा काजळे निवडून आले. या दोघांनी नगरपालिका इतकी गाजवली पुढच्या वेळेला त्यांनी जुन्नर शहराने 9 नगरसेवक निवडून दिले. त्यावेळेला अलकाताई फुलपगार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होत्या. पण निवड त्या ठिकाणी सभागृह दणाणून सोडण्याचं काम मप्पा काजळेंनी केलं. आणि त्यामुळे जुन्नर शहराने पूर्ण विश्वास ठेवून की मप्पा काजळे हे नगराध्यक्ष व्हावेत म्हणून जुन्नर शहरातल्या मतदारांनी कौल दिला होता. परंतु त्यावेळेस सुद्धा पालचूक चुकली. चव्हाण साहेब सावध राहा. त्यांचा हाच मतदारसंघ होता. आम्ही त्यांना भगिनी म्हणतो. पण त्यावेळेला सुद्धा यांनी काय केलं? जाती व्यवस्थेतली तेढ बघा कशी असते. त्यांना सावरगाव मतदारसंघातून उभं राहायचं होतं. माळी समाजाची मतं त्या ठिकाणी भरपूर होती. ज्या घरामध्ये एक नगराध्यक्ष आपण दिला आणि 1.25 वर्षात
तो भगवा ध्वज खाली आणला, त्यांच्याच घरात पुन्हा नगराध्यक्ष पद दिलं गेलं. काय केलं? आम्हाला सांगितलं 1.25 वर्षांनी तुम्ही नगराध्यक्ष व्हा. हे 1.25 वर्ष त्यांना द्या, कारण ह्यांची पोळी भाजून घ्यायची होती त्यांना. आम्ही वाट पाहिली, खरं आम्ही कट्टर शिवसेनेचे आहोत. या ठिकाणी तालुका प्रमुख योगेशजी पाटे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर सुद्धा बाळासाहेब पाटेंबरोबर काम केलेला आम्ही माणूस आहे. संघटना ज्याला उभी करायची असती आणि आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसायचं असतं, त्यावेळेला त्याची किंमत नसते. परंतु आम्ही भगव्या ध्वजाचा मान राहावा म्हणून आयुष्यभर प्रामाणिक राहिलो, प्रामाणिक. तदनंतरच्या कालावधीमध्ये 1.25 वर्षानंतर ज्या आमची वेळ आली, त्या 1.25 वर्षामध्ये ते आम्हाला म्हणत होते, ह्यांनी श्रीरामाची शपथ घेतली. अहो, आपण संजू परदेशीला जाऊन विचारा, त्यांच्या घरातले देव कोणी हातात घेतले आणि आम्हाला शब्द दिला की पुढच्या 1.25 वर्षांनी तुम्हीच नगराध्यक्ष होणार. यावेळेला तुम्ही आमचं ऐका. आम्ही ध्वजासाठी ऐकलं, ध्वजासाठी. पण 1.25 वर्षानंतर काय केलं? आज जे केलं तेच त्यावेळेला केलं. 2 नगरसेविका राष्ट्रवादीने पळून नेल्या आणि पळून नेण्याकरता ह्याचा त्याचा हात नव्हता. हेच होते जे भगव्या ध्वजावर जगणारे होते, भगव्या ध्वजावर पोट भरणारे होते. यांनी त्यांच्या दावणीला बांधून दिल्या आणि आता भले व्हा कसे नगराध्यक्ष व्हायचे. जुन्नर शहरातल्या नागरिकांचा तुम्ही किती वेळा अपमान केलाय, हे जुन्नर शहरातले नागरिक आजही विसरलेले नाहीत. योग्य वेळ आली की जुन्नर शहरातले नागरिक कसा धडा शिकवतात ते आत्ता उभं राहिलेल्यांनी पाहिलं. आणि ज्या आमच्या भगिनी आहे त्यांना अख्ख्या जुन्नर शहरातून किती मतं? 300 मतं पडलीत. किती मतं पडलीत? अपक्ष ज्याला उभ्या राहिल्या होत्या ना, 300 मतं फक्त जुन्नर शहराने दिली. आणि तुम्ही आम्हाला सांगता फसवा. पारोंड्याचं जे मंदिर आहे, त्या पारोंड्याच्या मंदिरात जाऊन यांच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि लेखी दिलं 1.25 वर्षांनी मप्पा नगराध्यक्ष. कुठे गेला मप्पा नगराध्यक्ष? अरे आम्हाला तर काय स्वतःचं नव्हतंच, आमच्या पोळ्या भाजायच्या नव्हत्याच. आम्हाला या जुन्नर शहराचं काहीतरी भवितव्य घडवायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्ष व्हायचं होतं. ह्याच्यात आमचा काय स्वार्थ? तदनंतरच्या कालावधीमध्ये ज्या माणसाचं 3 वेळा खासदारकीचं काम केलं, त्याही माणसाने वेळोवेळी दगा दिला. कारण मी लेट आलो भले, तुम्ही मिरवणुका काढत बसले, मग आम्ही काय केलं? आम्ही तिथं पोहोचलेलो होतो. आढळराव आले, संपूर्ण संघटना म्हणत होती, जिल्हा प्रमुख म्हणत होते की हे जे तिकीट आहे हे तुम्ही मप्पा काजळ्यांना द्या. 2016 साल आहे. रामशेठ गावडे शेवटी निघून गेले जिल्हा प्रमुख, पण ह्या माणसानी, हे आढळरावनी नको त्या माणसाला या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं. कुठे आहेत होते आता? नाही ना, आता कुठे आहेत? या जुन्नर शहराचा तुम्ही किती वेळा अपमान करणार आहात? कुठे गेले? सगळ्या पक्षांकडे जाऊन आले,
मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. एकाही पक्षाने त्यांना स्वीकारलं नाही. शेवटी स्वतःची पत्नी पुरस्कृत म्हणून उभी राहिलेली आहे. 4 मतांनी निवडून आले. महिला भगिनीवर आरोप करणं योग्य नाही. तो ज्यांना या ठिकाणी नगराध्यक्ष केलं, काय जुन्नर शहराचा विकास केला माहितीये? त्यानंतरचा प्रशासकीय काळ सुद्धा गेला. आज जुन्नर नगरपालिकेला मी प्रामाणिकपणे सांगतोय 6 कोटी रुपये देणं आहे. देणं किती रुपये? 6 कोटी रुपये देणं आहे. वेळेत जर लाईट बिल भरलं नाही नगरपालिकेने तर नगरपालिकेची सुद्धा काय अवस्था होणार आहे आपल्या डोळ्यासमोर आहे. एवढंच नव्हे, जे पाणी आपण उचलतो नगरपालिकेसाठी ते पाण्याची बिलं सुद्धा आज थकीत आहे. ज्यांना वाटतंय मी खोटं बोलत असेल त्यांनी नगरपालिकेत जाऊन बारकाईनं पाहावं. एवढंच काय, पत्रकारांनी जे नोटिसा दिल्या असतात, छोट्या छोट्या नोटिसा द्याव्या लागतात, त्याची बिलं सुद्धा आजही पेंडिंग आहेत. अनेक कामं केली. ज्या वेळेला आम्ही नगरसेवक गटनेते म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो त्यावेळेला 62 लाखामध्ये झालेले लिलाव हायकोर्टामध्ये जाऊन महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण केलं. ते लिलाव करून घेतलं आणि 3.5 कोटी रुपये नगरपालिकेत फिक्स डिपॉझिट म्हणून केलं. सर्वांची देणी दिली. 3.5 कोटी रुपये 2016 साली त्या ठिकाणी एफडी होती. 10 वर्ष झाली. आज परिस्थिती आपण पाहिली. बोलण्यासारखं खूप आहे, उशीर झालेला आहे, परंतु काही गोष्टी आम्हाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलता येत नव्हत्या. कारण निवडणुकीचा काळ हा वेगळा असतो. आम्ही एकच शब्द बोललो, अतुल बेनके साहेब तुम्हाला हिंदू शब्दाची ॲलर्जी आहे. एकच शब्द. ह्याच्यावरती तर मी काय बोललो का? तर तिकडे लगे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीरामच्या घोषणा चालू झाल्या. आमचा बिचारा जुन्नर शहरामध्ये असलेला सर्व समाज, मुस्लिम समाज असेल, तो हळूहळू हळूहळू जय श्रीराम म्हणता म्हणता थोडा दूर गेला. याकूबबाई कुठे आहेत? बरोबर आहे का? सगळा दूर दूर होत गेला. हे त्यांच्या लक्षात आलं. 2 दिवसानंतर लगेच शिया समाजाकडे जाऊन पाय पडले, मुस्लिम समाजाकडे जाऊन पाय पडले आणि पुन्हा एकदा, अरे हे जुन्नर शहर आहे, शिवजन्मभूमी आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे जाती धर्माची लोक एकत्रित राहतात. उगीच लांगून चालन करून समाजाला कोणत्याही धर्माच्या लोकांना अडाणी ठेवण्याचं काम आपण करू नये. सर्व समाज सुधारला पाहिजे. सर्व धर्मातील लोकांनी शिक्षण घेतली पाहिजे. सर्व धर्मातील लोकांना या ठिकाणी रोजगार दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं असतं. अरे गाव आमचं आहे ना. या गावामध्ये 1957 साली काजळ्यांचा नगराध्यक्ष होता. काजळ्यांचा. या गावामध्ये भक्तांचा नगराध्यक्ष होता. या गावामध्ये बुट्टेंचे नगराध्यक्ष होते. अरे आमची गाव आहेत. आमच्या गावाचा विचार आम्ही कधी करणार? आमच्या लोकांचा विचार आम्ही कधी करणार? आमच्या समाजाचा विचार आम्ही कधी करणार? हीच वेळ 2001 साली आली होती. आज ज्या परिस्थितीतून आपण गेलो, खऱ्या अर्थानं सर्व शिवसैनिक यांचे आभार तर आपण मानलेच पाहिजे.
परंतु विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, एवढंच नव्हे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, ह्या सर्व कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी रमेशजी करपे या ठिकाणी उपस्थित आहे. हीच परिस्थिती रमेशजी करपे साहेब, आपल्या मिलवर आपण बैठक घेतली आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही हेच केलं नाही, आपला माणूस चालवला पाहिजे. पण त्या माणसाने 1.25 वर्षामध्ये काय केलं? ध्वज खाली आणला, पुन्हा निवडणूक लढायची पाळी आली. आणि आज जी परिस्थिती आहे, आज जो भगवा ध्वज लागलेला आहे, ह्याचं मूळ कारण जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेले 2 व्यक्ती आहे. किती व्यक्ती आहेत? ते आहेत एक रमेशजी करपे आणि एक आहेत याकूबबाई. ह्या दोघांनी मिळून पुन्हा भगवा ध्वज या जुन्नर शहरामध्ये, जुन्नर नगरपालिकेवर लावायचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे दोघही यशस्वी झाले, म्हणून आम्ही आज नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी झालेलो आहे. आमचा आग्रह काय की जुन्नर नगरपालिकेतलं प्रशासन चांगलं चालावं. आम्हाला काय कोणते ठेके घ्यायचे नाहीत, आमचं काय कॉन्ट्रॅक्टरचा धंदा नाही. प्रशासन चांगलं झालं पाहिजे, गावातील रस्ते चांगले झाले पाहिजेत, गटारी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, आमचं काय त्याच्यात. परंतु सगळ्यांना माहिती होतं, गेली 40 वर्ष प्रदीर्घ संघर्ष करणारा एकच व्यक्ती आहे. तो कोणालाही घाबरत नाही, डगमगत नाही. अहो, आमचे काय 2 नंबरचे धंदेत तुम्हाला घाबरायला? आम्ही स्वच्छ कारभार करणारी माणसं आहोत. आणि या स्वच्छ कारभाराला घाबरणारे हे राष्ट्रवादीची माणसं आहेत. कारण त्यांना या ठिकाणी स्वच्छ कारभार करणारी माणसं नको आहेत. 3300 कोटी रुपये आणले. किती रुपये? 3300 कोटी रुपयाचा विकास करायचा आणले. कुठे गेले? सर्व मंदिरांवर जो खर्च टाकलेला आहे, आज मंदिर सगळी उघडी आहेत. ज्या मशिदींवर खर्च टाकलेला आहे, मशिदी उघड्या करून ठेवलेल्या आहेत. कोण पाहणार आहे? जिथं देव धर्माचं कार्य चालतं सगळं उघडं करून ठेवलंय. तुम्ही आता तेली बुधवारातलं बजरंगबलीचं मंदिर बघा, काय परिस्थिती आहे. एवढ्याच याच्यावर बजरंगबली विराजमान आहे. काय परिस्थिती आहे. अनेक मंदिर ही उघड्यावर करणारं कोण असेल तर ही राष्ट्रवादी आहे. आणि म्हणून ठामपणे बोलणारा व्यक्ती त्यांना नको आहे. हे सर्व बोलण्याची वेळ आहे. कारण ही आभार सभा आहे. लोकांकडे या गोष्टी गेल्या पाहिजेत. लोकांना माहिती नसतं. आता बघा, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु काही गोष्टी बोलल्या पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे माननीय महेशदादा लांडगे असतील, प्रदीपदादा कंद असतील, एवढंच नव्हे, नागपूरहून सुद्धा फोन आला होता की फक्त भाजप शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो फक्त सुजाता मधुकर काजळे याच राहतील. काय झालं? 2:53 दाखवतात ते. 2:53 2:53 यांनी येऊन भाजपचा फॉर्म भरला. वरच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा, पदाधिकाऱ्यांचा सुद्धा यांनी ऐकलं नाही. तो जर फॉर्म भरला नसता तर साधी सोपी सगळी निवडणूक झाली असती. पण तू ज्या वेळेला, दर्शनजी फुलपगार कुठे आहेत? दर्शनजी फुलपगार
हे पण या ठिकाणी साक्षीला आहे. आम्ही 10 नंबरचे फॉर्म भरत होतो 6 नंबरच्या टेबलवर. तिथं टेबल चुकीचे लिहिलेले होते आणि 10 नंबर मध्ये शेटे आणि अल्लाट यांचे फॉर्म आम्ही भरत होतो. आणि फॉर्म भरणारं दुसरं कोण नव्हतं तर इथं पूनम मधुकर काजळे उभे राहा. हे स्वतः की दोन्ही शीट त्या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व द्यायची आहेत. हे दोन्ही शीट तिथं देण्याकरता आम्ही जीवापाड त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. आणि ते फॉर्म आम्ही दोन्ही भरले आणि पूर्ण पॅनल कसं होईल ह्याच्याकडे लक्ष देत. हे काय म्हणतात, मप्पा काजळे 6 नंबर टेबलवर होते, बसले होते, त्यांनी फॉर्म भरला. मी स्वतः विचारलं, बाळा हा बाळ आहे माझ्या पुढं कोण? वैभव परदेशी जो आहे ना, ह्या बोटाला धरून मोठा केलेला त्याला इथं येऊन विचारा. आता या बोटाला धरून मी मोठा केलेला आहे त्याला. त्याची नोटरी केंद्रातून आणायला माझं पत्र लागलं होतं त्याला. मी मोठा केला याला. तोय म्हणतो त्याला पाहिजे तिथं बोलवा. तुला कोणी नोटरीचं पत्र दिलं? हा विनोद परदेशी यांचा भाचा आहे. त्याचा एक गाव नाही, ह्या गावाशी त्याचा काही संबंध नाही. परंतु माझी भाचीच तृप्ती खोत ही त्याला दिलेली आहे. इथं खोत उभे आहे, ती सुद्धा आमचीच भाची आहे. विनोद परदेशीची भाची आणि आमची भाची ही वेगळी नाही. ती भाची ती सुद्धा आम्ही लहानपणापासून मोठी झालेली पाहिली. ती वारंवार विनंती करत होती की मला निवडणूक नाही लढायची. परंतु काय पाल चुकली. आम्ही दर्शनजी फुलपगार यांना विनंती केली की जर हे वरचा फॉर्म भरत असतील तर 6 नंबर मध्ये माझा फक्त फॉर्म ठेवा. काय सांगितलं? फक्त फॉर्म ठेवा. आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी प्रचार करायचा नाही. आम्ही ऐकलं. हे जे आत्ता फटाके वाजून मोठमोठ्या घोषणा करतायत, आम्ही निवडून आलो, आम्ही निवडून आलो, आम्ही निवडून आलो. अरे 6 नंबरचा प्रभाग असू, 7चा असू, 8चा असू, 1चा असू, 3चा असू, कोणत्याही प्रभागाचा सर्व घरातली माणसं आहेत. घरातली या ठिकाणी बाहेरचा कोणी नाही. आमच्या घरोघरी घरातले संबंध आहेत. म्हणून ही निवडणूक वारंवार शिवसेना जिंकत आलेली आहे. शिवसेना यावेळेला सुद्धा आशाताई बुचके म्हटल्या तुमच्याकडे जे उमेदवार आहेत त्यांची यादी आम्हाला द्या. म्हणजे आयत्या वेळावर त्याच्या आधीची निवडणूक सुद्धा आम्ही 21 उमेदवार तयार केले होते. आज बुट्टे उभे आहेत, निवडून आलेले आहेत. त्यांच्याच विरोधात कोण उभं होतं माहितीये का? गोसावी उभे होत्यात. त्याच्या बहिणीला जाऊन विचारा जातीचे दाखले कोणी काढून दिले, उभं कोणी केलं. आम्हाला डावललं, पण आम्ही गद्दारी अपक्ष म्हणून लढलो. पण पक्षाची गद्दारी इथून मागाई केली नाही, इथून पुढे होणार नाही ना आत्ताही केली नाही. या पक्षातून त्या पक्षात कदापि गेलो नाही, जाणार नाही. आणि विचाराशी तर अजिबात तडजोड नाही. तो आमचा विचार कार सेवेला जाणारा माणूस आहे. तिथं आम्ही जीवावर उदार होऊन गेलो. 1 वर्ष बंदी भोगली. पोरं 6-6 महिन्याची होती, 6-6 महिन्याची. आणि आता सुरेश परदेशी घरात कोंडून कोणी घेतलं होतं स्वतःला? कोणी घेतलं होतं कोंडून? जो उमेदवार 6 नंबर मध्ये उभा आहे
घरात कोंडून घेतलं होतं की नाही घेतलं होतं? बाहेर येत नव्हता बाहेर. आम्ही गेलो, अरे बाबा खाली ये, अरे बाबा खाली ये, अरे बाबा खाली ये. सर्व काही शौचास, कशाच? त्या रूम मध्ये तो करत होता. या ठिकाणी त्याला बाहेर काढण्याकरता अनिल पुंडे या ठिकाणी उपस्थित असतील, ते साक्षीदार आहे. राजू खत्री या ठिकाणी उपस्थित असतील, ते साक्षीदार आहेत. त्याच्यानंतर मंगेश गाजरे यांनी सुद्धा त्याला बाहेर काढला. पण ते आमच्यावर आरोप, तुमचं वय किती, आमचं वय किती, आम्ही किती दिवस काम करतोय, जरा अनुभव काय आहेत का ते बघा. तुमचा चिडचिडपणा, तुमचा वैताग, तुम्ही निवडून या, समाजाची सेवा करा, आमचं काही म्हणणं नाही. पण तो 6 नंबरचा फॉर्म ठेवल्यामुळं राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊ कुंभार आहे, त्या 6 नंबरमध्ये अडकून राहिले. भाजपचा उमेदवार तो त्या ठिकाणी अडकून राहिला. त्यांना वाटलं मप्पा जर या वार्डामध्ये फिरायला लागला तर आपलं काही खरं नाही. त्यामुळं तो फॉर्म भरणं गरजेचं होतं. नाही तर आज शिवसेनेचा नगराध्यक्ष सोडत 7 नंबर मध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम आले असते. शिंदेताई कुठे आहेत? 7 नंबर मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आले असते. 8 नंबरचे इथं उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आले असते. एवढं नव्हे तर 3 नंबर मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आले असते. खेळीमेळीच्या वातावरणात लढायचं, मैत्रीपूर्ण लढती लढायच्या. अरे ठाम असेल सगळे उमेदवार द्यायचे, 20च्या 20 द्यायचे. आम्ही 10 नंबर मध्ये 45 हिंदूंची मतं होती. याकुबाई उभे राहा, किती मत आहेत? 45 मत आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे 2 उमेदवार उभे केले आणि त्यांनी सुद्धा मागे हटले नाही की हिंदूंची मतं फक्त 45 आहे आणि आम्ही कसे उभे राहू. त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आल्हाट आणि शेटे यांचं कौतुक करण्यासारखं आहे की मी शिवसेनेकरता ते फॉर्म भरताय. असेच अनेक विविध प्रसंग आहेत, वेळोवेळी ते प्रसंग सांगू. परंतु ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे बोट करतो त्यावेळेला आपल्याकडे 4 बोटं असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही पदाला आपापलेली माणसं नाही, आम्हाला समाजाची सेवा करायची आहे. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला आपले तालुका प्रमुख यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. जे जे काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मोरे साहेब शिल्लक असतील ती वेळोवेळी झेडपी पंचायत समिती या ठिकाणी ज्यावेळेला आम्हाला बोलवतील, संतोष दादा या ठिकाणी आहेत, त्यावेळेला ठामपणे सांगू काय काय आपण केलंय काय नाही केलंय ते. आणि असं आम्ही कोणाला डगमगणारी माणसं नाही. त्यामुळं आज उशीर झालेला आहे. सर्वजण या मिरवणुकीमध्ये सामील झाले. आमचे जेवढे निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो. आणि यापुढे त्यांनी अशी लढाऊ भूमिका घ्यावी. प्रामाणिक संघटनेशी राहायचं आहे. प्रामाणिकपणा हा आज ना उद्या कामाला येतो. जे निवडणुकीमध्ये थोड्या मतांनी पराभूत झालेले आहेत त्यांनी सुद्धा काळजी करायचं काम नाही. पक्षाची दैनिक तालुका प्रमुख आहेत, पक्षाची अनेक पदं असतात. त्या पक्षाच्या पदांवर वेळोवेळी वेळ पडेल त्या पद्धतीनं माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांगतील त्या पद्धतीनं. आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब
यांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण जुन्नर नगरपालिकेची जी हेळसांड झालेली आहे ती हेळसांड दूर करून पुन्हा एकदा मजबूत जुन्नर नगरपालिका उभी करू आणि असाच भगवा ध्वज सातत्यानं या ठिकाणी तेवत ठेवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.